जय महाराष्ट्र मित्रांनो, माहिती कामाची यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योजनेची माहिती आपण बघणार आहोत। केंद्र शासनाकडून आयुष्यमान कार्ड योजनेद्वारे 5 लाख रुपयेपर्यंत हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार दिला जातोय। या योजनेचा लाभ नेमका कुठे होतो, मोफत उपचार कोणाकोणाला मिळतो, या योजनेचा लाभ कोणाला घेता येणार याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। म्हणून व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि माहिती कामाची यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ मी तुम्हाला या चॅनलवर देत असतो। तर चला मित्रांनो, कसलाही विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, कोणाकडे आयुष्यमान कार्ड असेल तर तो सर्व सरकारी रुग्णालय आणि काही विशिष्ट रुग्णालयांमध्ये 5 लाख रुपयेपर्यंतचा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार घेऊ शकतो। सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र शासनाकडून ही योजना राबवली जाते आणि त्यासोबतच या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना उपचार सुविधा यातून 5 लाखापर्यंत दिले जाते। आयुष्यमान कार्ड काढल्यावर तुम्ही सर्व सरकारी रुग्णालय आणि काही विशिष्ट रुग्णालयांमध्ये या योजनेचा लाभ घेऊ शकता, जसे की कोरोना, कॅन्सर, किडनी, हृदयविकार, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, डायलिसिस, ट्रान्सप्लांट, मोतीबिंदू आदी आजारावरती या योजनेद्वारे उपचार करता येणार आहेत। या योजनेचा लाभ घेण्यासाठी कच्च्या घरात राहणारे, भूमिहीन, अनुसूचित जाती किंवा जमातीचे, ग्रामीण भागात राहणारे, ट्रान्सजेंडर आणि दारिद्र्य रेषेखालील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात। या लोकांना या योजनेसाठी अर्ज करता येतो। आयुष्यमान कार्ड योजनेसाठी अर्ज कसा करावा लागतो ते बघूया। सर्वप्रथम यासाठी तुम्हाला PMJAY या अधिकृत वेबसाईटवर यायचं आहे। यानंतर MI एलिजिबल या पर्यायावरती क्लिक करावे लागेल। त्यानंतर पेजवर तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल। त्यानंतर कॅप्चा टाकून OTP मिळवा या टॅब बटनावर क्लिक करून जनरेट OTP यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुमचं राज्य, जिल्हा, तालुका वगैरे निवडून घ्या। त्यानंतर तुमचे नाव, रेशन कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर शोधा। तुम्ही किंवा तुमचे कुटुंब या योजनेसाठी पात्र आहेत की नाही ते समजून जाईल। त्यानंतर तुम्ही आयुष्यमान भारत योजनेच्या कॉल सेंटरला 1455 किंवा 1800 वर कॉल करू शकता। मित्रांनो, या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया। दर्जेदार आरोग्य सेवा लाभार्थी देशभरातील सरकारी यांनी खाजगी रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवांचा लाभ घेऊ शकतात। कॅशलेस उपचार या योजनेअंतर्गत समावेश कुटुंब कोणतेही आगाऊ पैसे किंवा कोणत्याही कागदपत्रांशिवाय उपचार घेऊ शकतात। हे कार्ड पोर्टेबल असते, ते तुम्ही कार्ड सहजपणे कुठेही घेऊन जाऊ शकता। तसेच हे कार्ड संपूर्ण भारतात कुठेही वापरता येणार आहे। आयुष्यमान भारत कार्ड बनवण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही। मित्रांनो, ही होती आयुष्यमान कार्ड योजनेविषयीची माहिती। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुम्ही जर माहिती कामाची यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, ऑल नोटिफिकेशन बेलला ऑन करा, कारण तुम्हाला असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर भेटत राहतात। धन्यवाद।